झाली, फक्त निमंत्रणाच्या बाबतीत चर्चा झाली. बरोबरच काँग्रेसचे सगळे नेते मंडळी आले होते. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना राहुलजी गांधी जे महाराष्ट्रात येत आहे आणि मुंबईला जी मोठी जाहीर सभा होते याचं एक निमंत्रण देण्यासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ आलेलं आहे. हे सत्य आहे. दुसरीकडे आज जर पाहायला गेलं तर कोस्टल रोडचं उद्घाटन केलेलं आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की या कोस्टल रोडच्या भूमिपूजनाला सुद्धा मला बोलवलं नव्हतं. कुठेतरी श्रेयवादाची सगळी लढाई आहे, कारण का हा प्रकल्प जर पाहायला गेला तर उद्धव ठाकरेंच्या काळात सुरू झाला होता, त्यांचीही स्वप्नपूर्ती होती. बोलवायचा काय संबंध होता त्यावेळेस? जर बोलवलं नव्हतं ते विरोधी पक्षनेते होते. आज विरोधी पक्षनेत्यांना कुठं बोलवलेलं आहे? ना वडेट्टीवार साहेबांना बोलवलं नाही, ना मला बोलवलं नाही. त्यामुळे त्यावेळेसही बोलवलं नाही ही योग्यच भूमिका होती. स्थानिक आमदार आणि ठाकरेंचा उल्लेख बाळराजे करत प्रचंड वसुली त्या ठिकाणी होत असल्याचा सुद्धा आरोप केला. मला वाटतं ज्यांना ते बाळराजे आदित्य साहेबांना म्हणतात, या बाळराजेंनी त्यांना या महाराष्ट्रात सळो की फळो करून सोडलेलं आहे. त्यांचे गैरव्यवहार, सरकारचे भ्रष्टाचार, मुंबई लुटण्याचे जे प्रकार आहे ते जनतेसमोर आणलेले आहेत आदित्य साहेबांनी. आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतात. परंतु आदित्य साहेब एक सूर्यासारखं एक तळपता व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात तरुण तडपतात. आणि असे काही बोलले तर आदित्य साहेबांना काय फरक पडणार? नाही, महालक्ष्मी थीम पार्कच्या बाबतीत पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घातली. नेमकं कशा प्रकारे बघताय? मला असं वाटतं तो भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत विषय पंकजाताईंचा, त्याच्याविषयी मी काही बोलणं योग्य होणार नाही. भारतीय जनता पार्टीत अंतर्गत काय चालू आहे, पंकजाताईविषयी काय, याची काही माहिती मला नाही. परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी सातत्यानं त्यांच्यावर अन्याय करत आलेली आहे. ज्या गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पार्टी तळागाळात नेलेली आहे, त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या, आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र परिश्रम केलेला आहे. वाटतं त्यांची ही राजकीय परिस्थिती वनवासासारखीच त्यांनी आणली म्हणून त्या प्रतिक्रिया देत असतील. पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत भाग आहे. रेसकोर्स थीम पार्कच्या बाबतीत राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. एकीकडे विरोध आहे, सर्वच पक्षातील अनेक लोकांचा याला विरोध आहे, भाजपमधील सुद्धा माजी नगरसेवकांचा याला विरोध आहे. कसं बघताय? कारण का रेसकोर्स ही महत्त्वाची जागा आहे, त्याच्यावरती थीम पार्क होते. आता या रेसकोर्सचं बाजारीकरण करण्याचं काम मुंबईत चालू आहे. या सरकारच्या मधले काही लोक आहेत ज्यांना ही जागा डोळ्यात खुपते आणि याचा वापर व्यक्तिगत हितासाठी, खाजगी हितासाठी, पैसे कमवण्यासाठी करायचा दिसतोय. आणि म्हणून ही आता त्याला मुलामध्ये येतील, रेसकोर्स कायम राहणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. परंतु हा सरळ कमर्शियल बाजार या सरकारने या रेसकोर्सच्या जागेचा मांडलेला आहे. मुंबईमधील ही जागा, रेसकोर्सची जागा जशीच्या तशीच राहिली पाहिजे, ही भूमिका सातत्यानं आदित्य साहेबांनी आणि शिवसेनेने मांडलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी ठाकरे गटातील कुणीही नेता नव्हता, स्थानिक आमदार पण नव्हते. यांच्याला जायचं, तो कोस्टल रोड पूर्ण झाला नाही. खरं तर उद्धवजी ठाकरे साहेबांची संकल्पना आहे. मुंबई महानगरपालिकेचा हा प्रकल्प आहे, अजून तो कोणत्याही प्रकारे पूर्ण झालेला नाही. आणि मग पूर्ण झालेला नाही याच्या उद्घाटनाला काय जायचं हा प्रश्न आहे. अजूनही फक्त एकेरी बाजूनं जाण्याचं त्यांनी, तेही 8 ते 8, ही पूर्ण आठवडाभर नाही. आणि म्हणून मला असं वाटतं अजून तो रस्ताच पूर्ण झालेला नाही तर त्याला जायचं काय हा प्रश्न निश्चित मनात आला असेल. महाविकास आघाडीचा काल पक्षप्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. विकास कामांची कारणं त्यांनी पुढे केली आहे, मात्र सत्य परिस्थिती नेमकी अशी आहे का? मला असं वाटतं ईडीचा धाक दाखवून रवींद्र वायकरांचा प्रवेश झालेला आहे, हे सगळ्या मुंबईला माहिती आहे. रवींद्र वायकर एक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे एक शिवसैनिक राहिलेले आहेत. अनेक संधी शिवसेनेने त्यांना दिलेली आहे. आणि मला वाटतं एक ईडीचा धाक दाखवून त्यांनी त्यांच्या पक्षात नेलेलं आहे, एवढंच म्हणता येईल. बाकी काय म्हणता येईल? याचा अर्थ ते शरीरानं तिकडे आणि मनानं इकडे आहेत का? असे बरेच लोक आहेत. एक ते रवींद्र वायकर असे अनेक लोक आहेत. महाविकास आघाडीच्या जागांच्या बाबतीत बाळासाहेब थोरात असं म्हटले की 4 जागांच्या बाबतीत तिढा कायम आहे, मात्र तो चर्चेतनं सुटेल. नेमक्या कोणत्या या जागा आहेत आणि अंतिम निर्णय कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे? कारण का राहुल गांधींची मला याच्यातलं डिटेल्स माहिती नाही, कारण मी जागा वाटपाच्या याच्यामध्ये माझा कोणताही रोल नाही, भूमिका नाही. वाटतं यथावकाश शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे नेते या प्रक्रियेतले ते जाहीर करतात. संभाजीनगर घोषित कर दिया
अमोल कीर्तिकर को, उस पर लेकर कांग्रेस ने नाराजगी जताई है, क्या कहेंगे? देखो, अमोल कीर्तिकर को पिछले 3 साल से गो अहेड माननीय उद्धव जी ठाकरे साहब ने दिया है, शिवसैनिकों को भी बताया है, और वो जगह शिवसेना की है। गजाभाऊ कीर्तिकर वहाँ से चुन के आए हैं पिछले कई सालों से, और इसलिए वो जगह शिवसेना लड़ने वाले थे, इसलिए अमोल जी कीर्तिकर का नाम साहब ने डिक्लेअर किया, उसमें क्या बड़ी बात। कोस्टल रोड में बड़ा पैमाने पे भ्रष्टाचार हुआ है, क्या कहेंगे? निंबाळकरांचे 100 बाब आणि त्यावेळेला तिकिटासाठी 10 कोटीचा पक्ष निधी दिला आणि मला तुम्ही मूर्ख मंत्री किंवा अशा अयोग्य मंत्री म्हणताय, तर राज्याचे माजी मुख्यमंत्री मूर्ख मंत्री होते असं म्हटलं. मला वाटतं या तानाजी सावंतांना एक यवतमाळमधून शिवसेनेने निवडून आणलं होतं. पुन्हा यांना या राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मागच्या वेळेस दिलेली होती, आणि अशा पद्धतीनं काम करत असताना पक्षाच्या नेतृत्वाला खालच्या स्तरावर बोलणं मला वाटतं ही नमक हरामी आहे. आणि ही नमक हरामी असताना पक्षाला असा कुठला निधी दिला असेल तर त्यांनी कुठून आणला, जरा त्याची इन्क्वायरी केली पाहिजे असं माझं मत आहे. 10 कोटी जर डिक्लेअर करता तर कुठून दिलं, त्यांच्या रेकॉर्डला दिल्याचं आहे का? जरा इन्कम टॅक्स 10-10 लाख आणि 5-5 लाखासाठी ईडीच्या आणि CBIच्या आणि इन्कम टॅक्सच्या इन्क्वायऱ्या लागतात, तर मला वाटतं त्यांनी 10 कोटी दिले असेल तर त्याची इन्क्वायरी केली पाहिजे असं माझं खुलं आव्हान आहे. दादा साहब, कोस्टल रोड में भ्रष्टाचार हुआ है, राजकुमार श्रेय लेने की कोशिश न करे, देवेंद्र फडणवीस ने कहा. इन्क्वायरी करे, क्या प्रॉब्लम है? दानू जी, एक आखिरी सवाल. भास्कर जाधव सार्वजनिक सभाओं में नाराजगी अपनी जता रहे हैं और शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के खिलाफ और उद्धव ठाकरे के खिलाफ. उद्धव जी ठाकरे साहब के खिलाफ उन्होंने कुछ भी नहीं कहा है. उन्होंने कहा है कि मैं उद्धव जी ठाकरे साहब के साथ हूँ. भास्कर जाधव जी का इनका एक स्वभाव है, जो बातें रखना है वो मन में अलग और फोटो में अलग और पेट में अलग ऐसा नहीं रखते. उन्होंने बात रखी, उसमें कोई बड़ी बात नहीं. नाराज आहेत की नाही आहेत? नाही, पार्टीचा अंतर्गत विषय तो काही नाराजी नाही. त्यांनी सांगितलेलं मी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार आहे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.